राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा आज निकाल। राज्यातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। न्यूज 18 लोकमतवर सर्वात वेगवान निकाल। थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात। कोकणात राणे बंधूंमध्ये कोण मारणार बाजी याकडे राज्याचं लक्ष। कणकवली आणि मालवणमध्ये भाजपचं कमळ फुलणार की शिवसेनेचा भगवा फडकणार, उत्सुकता शिगेला। भाजपला रोखण्यासाठी वसई विरार पालिकेत ठाकरे बंधू आणि बबियाची युती होणार असल्याची माहिती। अनेक वर्षांनी ठाकूर आणि ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा। नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजप कोर कमिटीची बैठक। गडकरींच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री बावनकुळे राहणार उपस्थित। पुणे पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशानं अजित पवार नाराज असल्याची चर्चा। भाजप प्रवेशानं अजित पवारांना फटका बसण्याची शक्यता। अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमने सामने। यापूर्वी भारतानं पाकचा केला दणदणीत पराभव। की अतिशय महत्वाची ही निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये भाजप मात्र मुसंडी मारताना दिसते। भाजप आता 103 जागांवरती आघाडीवर आहे। शिवसेना 19 जागांवरती आघाडीवर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस 10, त्यानंतर काँग्रेस हे 4 जागांवरती आहे। राष्ट्रवादी चंद्र पवार पक्षांचा पक्ष 5। आपण पाहतोय तिकडे भाजपच्या मीनाताई या आघाडीवर असल्याचं कळतंय। सध्या 103 जागांवर भाजप आघाडीवर आहे। शिवसेना 19, राष्ट्रवादी 12, काँग्रेस सध्या 3 जागांवर आघाडीवर आहे। तिकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रभाग 1 मध्ये सध्या भाजप आघाडीवर आहे आणि भाजपच्या मीनाताई बारगळ आणि मोहन तुपे सध्या विजयी झाले असल्याचं देखील कळतंय। तर आपण हे सगळे आकडे घेऊया। हे आकडे सतत बदलत राहणार आहेत आणि ही मला वाटतं 2 राऊंड मध्येच ही निवडणूक संपून जाईल। म्हणजे मतमोजणी काही ठिकाणी 2 राऊंड आहेत, काही ठिकाणी 4-5 तर 2-3 राऊंड मध्ये स्पष्ट होणार आहे की काय, कारण मतदारांची संख्या कमी असणार आहे। संख्या कमी असल्यामुळे गोंडसे पाटील सर आपल्या सोबत आहेत। सर आवाज येतोय का माझा तुमच्यापर्यंत? येतोय। एक अशा प्रकारचा ट्रेंड सुरू केला होता, तुम्हाला आठवत असेल की भाजप आणि शिवसेना ह्या दोघांनीच लढायचं आपापसात, जेव्हा आधीच्या सरकारच्या काळात सुद्धा, आणि विरोधकांची स्पेसच खाऊन टाकायची आपणच, आपल्याबद्दल चर्चा राहील, आपणच लढायचं। मुंबई महापालिकेत सुद्धा मागच्या वेळेस तसंच झालं होतं। हाच ट्रेंड आता यावेळेस आहे का? विरोधक कमकुवत झाला तर यांच्यात परस्पर ही स्पर्धा सुरू झाली आणि तो ट्रेंड कामी येतोय असं दिसतंय का? निश्चितच यावेळी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये आपण जे बघतोय ठिकठिकाणच्या ज्या लढती होत आहेत, त्यानुसार असंच वाटतंय की हे स्ट्रॅटेजिकली ठरवलं गेलेलं आहे की काय। कारण झालंय असं की भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे। 4, 5, 6 असे अनेक मोठ्या संख्येनं एकेका प्रभागामध्ये, वार्डामध्ये इच्छुकांची संख्या आहे। तिकीट एकालाच द्यायचं आहे, उमेदवारी। मग नाराज झालेले जाणार कुठे? मग विरोधी पक्षातील काँग्रेसमध्ये असेल, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, इथे जाण्यापेक्षा मग ते आपल्या सत्ताधारी पक्षातीलच मग तिघांपैकी कुणाकडे तरी जावेत आणि जेव्हा सत्ता स्थापन करण्याची वेळ येईल तेव्हा यातीलच सगळ्यांनी मिळून सत्ता स्थापन करावी, अशी काहीतरी स्ट्रॅटेजी ठरली आहे की काय असं वाटावं। असंच साधारण चित्र आहे। आपण नांदेडमध्ये पाहिलं किंवा एकंदर मराठवाड्यातले किंवा महाराष्ट्रातल्या काही लढती जर पाहिल्या, आता आपण कणकवलीचं आणि काही ठिकाणचं आपण उदाहरण देतोय। 2 भाऊ एकमेकांविरुद्ध उभा ठाकलेले आहेत। आता हे स्ट्रॅटेजिकली नाहीये असं म्हणण्याचं धाडस आपण करू शकत नाहीये। नांदेडमध्ये आपण पाहतोय लोहा कंधार या मतदारसंघामध्ये अशोक चव्हाण विरुद्ध प्रतापराव पाटील चिखलीकर लढतायत। हे भाजपचे आहेत, हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत। म्हणजे थोडक्यात काय,
सत्ताधारी आपसात लढतायत आणि तिथं कुठंतरी विरोधकांची जी ताकद आहे हो. ती थोडीशी निष्प्रभ होते, सत्तेत नसल्याचा परिणाम होतच असतो. पण अशा पद्धतीने ते अधिक निष्प्रभ करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतायत असं खूप प्रकर्षानं जाणवतंय आणि बहुतांश ठिकाणी अशाच लढती आहेत. आता बालाजीराव इथं सांगतायत की आम्ही त्यांची तडप योग्य आहे, बरं. तळागाळात कार्यकर्त्याला घेऊन ते लढतायत, नक्की. पण पक्ष त्यांना मी ताकद येतो देतोय का? तुमच्याकडे. हा प्रश्न आहे. आपल्याकडे अपडेट येत आहेत. अकोटमध्ये भाजप उमेदवार आघाडीवरती आहेत. पालघरच्या वाड्यात भाजप उमेदवार आघाडीवर आहे. आपण एक नजर टाकूया. बुलढाण्यामध्ये शिवसेनेच्या पूजा गायकवाड. पूजा गायकवाड खरंच पूजा गायकवाड सध्या आघाडीवर आहेत आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा गायकवाड सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय. अपडेट आपण पाहतोय. न्यूज 18 लोकमतवर सगळ्यात आधी हे वेगवान अपडेट तुम्ही पाहणार आहात. प्रत्येक जिल्ह्यातले वेगवान अपडेट फक्त आणि फक्त न्यूज 18 लोकमतवर. तिकडे हिंगोलीमध्ये भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय. नीता बाबाराव बांगर या आघाडीवर आहेत. सर, चर्चा ही सुरू होती की विरोधकांना स्पेसच ठेवायचे नाहीये आणि मुख्यमंत्री असं म्हणाले, परवा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की अजित पवार आणि तुम्ही एकत्र येणार का पुण्याच्या बद्दलचे, तर विरोधकांना फायदा होईल असं आम्ही काही करणार नाही. याचा अर्थ स्पेसच द्यायची नाही विरोधकांना, ती ठेवायची नाही. दोस्ती करू नंतर कुस्तीत करू, पण आपणच करू. राजकारणात सगळं क्षम्य असतं. हां, युद्धात, राजकारणात सगळं क्षम्य असतं. पण ते रिफ्लेक्ट होतंय ना मग तिकडे. म्हणजे हे होतंय ना. आता ते काय स्ट्रॅटेजी काम करते असं. काय करणार आता विरोधी पक्षांनी याचा विचार केला पाहिजे की आपली स्पेस आपण कशी वाढवायची, आपलं महत्त्व राजकारणात कसं वाढवायचं. त्यांना कोणी अडवलेलं नाही आहे. हो, त्यांना कोणीच अडवलेलं नाही. खरंय. आता त्यांना जर विचारला आमका प्रश्न तुम्ही का उपस्थित केला नाही, तर ते म्हणतात आम्ही लोकहिताचे इतर प्रश्न उपस्थित केले ना. म्हणजे त्यांचं समाधान होत असेल यातनं, तर मग आपल्याला काय करायचं आहे. हो. त्यांचं समाधान होत असेल तर होऊ दे. हम्म. कारण बघा ना तुम्ही ह्या अधिवेशनात काय उत्तरं दिली त्यांनी. काय त्यांना विचारलं की तुम्ही आमका मुद्दा का उपस्थित केला नाही, तमका का उपस्थित केला नाही. त्यांची जागा ते स्वतः संकुचित करतायत. हो. अहो, ह्या महाराष्ट्रामध्ये कम्युनिस्ट पक्ष नव्हते, शेतकरी कामगार पक्ष नव्हता, 8 आणि 10 आमदार असायचे. केशव उपाध्ये म्हणतात भाजप नव्हता का. 1980 आणि 85 मध्ये भाजपचे आमदार 12 आणि 14च्या पुढे नव्हते. परंतु राम नाईक, राम कापसे, प्रेमकुमार शर्मा ह्या माणसांची भाषणं आम्ही ऐकलेली आहेत. अहो, त्यांनी सळो की पळो करून सोडलं होतं सरकारला. काय कोण अडवलंय तुम्हाला? काय एवढे गलित गात्र झाले तुम्ही? हे ऐकल्यावर त्यांना वाईट वाटेल. हे सगळे विरोधक आहेत. कदाचित ते नव्या पिढीचे ह्यांनाच एखादा विरोधी पक्ष द्यावा लागेल. ह्यांच्यात तिघांमधला एखादा नव्या विरोधी पक्ष पिढीचे द्यावा लागेल. प्रतिनिधी आहेत. यांना जुन्या पिढीतलं फारसं माहित नाही. आज मला एक सांगा, आता हा विषय काढला म्हणून तुम्हाला सांगतो, 1-2 मिनिटं, एक मिनिटं जास्त जागा वेळ घेतो. या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सक्षम सधन नेत्यांची यादी काढली. त्याच्यात विरोधी पक्षातले किती लोक निघतील? काय झालं तुम्हाला? साखर कारखाने, सूतगिरण्या, जिल्हा बँका कोणी चालवल्या? कोण अडवले तुम्हाला? तीच अडचण आहे. कशाला निमित्त अडचणच सांगताय ती आहे. की आम्ही अडचणीत आहोत, सरकार आमची अडचण करतंय. सरकार आज अडचण करतंय, तीच अडचण आहे. आज अडचण करतंय. मला बोलायचं हा, प्लीज बोला. सरकार आज तुमची गळचेपी करत असेल, पण याच्या आधी तुम्ही केलंय ना, चालवलंय ना, सगळी सिस्टम तुम्ही चालवत होतात. रूरल इकॉनॉमी तुमच्या ताब्यात होती. जिल्ह्यामध्ये माझ्या जर सोबत नाही राहिला तर तुमची एक संस्था चालू देणार नाही. कुणी केलं हे सगळं? ही वेळ आली आहे. वाईट आहे हे, असं व्हायला नको. विरोधी पक्ष संकुचित होणं हे लोकशाहीच्या दृष्टीनं चांगलं नाही. तरीही पण ही वस्तुस्थिती नजरेआड करता येत नाही. उपाध्ये साहेब. नाही, मी रवी किरण देशमुखांच्या एका वाक्याशी पूर्ण सहमत आहे की लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला तितकंच महत्त्व आहे. शेवटी तो लोकशाहीचा बॅलन्स राहायला पाहिजे. पण मुळात विरोधी पक्षात जे आता सध्या आहेत त्यांनाच त्यांची जबाबदारी आता कळत नाही ना. त्यांना कुठल्याही पद्धतीचे मुद्दे मांडण्याची इच्छा नाही ना काही दखल. मी म्हणून मगाशी विचारलं, ठीक आहे काय काँग्रेस अध्यक्षांनी घेतले असेल 5 मिनिट सभा, ठीक आहे, तुम्हाला काही त्या चर्चेत जायचं नाही, त्यांच्या ओळख बिळख्या विषयात जायचं नाही आहे. पण जे उद्धव ठाकरे, मला सांगा, चला नावांशी मी घेऊन बोलतो. उद्धव ठाकरे विधानसभेला नागपूरला गेले, त्यांनी सभागृहात किती प्रश्न लावून धरले हो? सभागृह हे सर्वाधिक संसद आयुध वापरण्याचं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण. पण त्याच्यावेळी ते बाहेर येऊन पत्रकारांशी त्यांनी भले मोठे आरोप केले, पण जिथे ते वापरायचे, जिथे त्यांनी आरोप केले पाहिजेत, प्रश्न लावून धरले पाहिजेत आणि प्रश्न लावून धरल्यानंतरनं त्याची उत्तरं मिळतात, मार्ग लागतो आणि शेवटी आपण जी लोकशाही प्रणाली स्वीकारली ती तिथं तुम्हाला प्रश्न लावून धरावे लागतात. तिथं कुणीच काही बोलायला तयार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यांना सोपी कारणं शोधायची आहेत पराभवाची. मग ते मतदार यादीवरती निमित्त का, ठीक आहे, मतदार निर्दोष झाल्या पाहिजेत, दुमत नाही त्याबद्दल. मग SRIला बिहारमध्ये काँग्रेसने काय विरोध केला की म्हणून आज देशात कोर्टात लोक गेली त्याच्या विरोधात देशात सुरू झाल्यानंतरनं. त्यामुळे यांना काहीतरी काढून कारणं शोधायची आहेत. यांना लोकांमध्ये जाऊन विश्वास, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे तर कायम 8-10 आमदारच असायचे कायम वर्षानुवर्ष.